केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदजी पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावा। ज्यांनी महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं अशा व्यक्तिमत्वाचा सहभाग होता, त्या शिवशाहीरांचा या ठिकाणी गौरव होतो याचा मला मनापासूनचा आनंद आहे। याशिवाय अनेकांचे गौरव या ठिकाणी झाले। आमच्या अक्कलकोटच्या भगिनींनी खेड्यापाड्यातल्या अशिक्षित भगिनींच्या समोर एक आदर्श ठेवला आणि नेमकी ही सगळी अशी कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाची नोंद घेऊन त्यांना समाजाच्या समोर आणण्याच्या संबंधीची कामगिरी जी केली मला ही अत्यंत महत्त्वाची वाटते। आज या ठिकाणी जी उदाहरणं आपण पाहिली ती प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून आपण काही घडवू शकतो याचा विश्वास देणारी उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली आणि म्हणून हा सकारात्मक दृष्टिकोन समाजामध्ये वाढवणं, नव्या पिढीला प्रोत्साहित करणं आणि आपणही या देशामध्ये काही घडवू शकतो आणि हा देश सुद्धा दुनियातला एक महत्त्वाचा देश आहे आणि इथून पुढं तो अधिक तेजाने चमकेल या प्रकारचं चित्र आपण निर्माण करू शकतो। या प्रकारची भावना समाजामध्ये वाढवणं आवश्यक आहे आणि या पुरस्काराच्या माध्यमातून जीने हेच काम हातामध्ये घेतलं त्याबद्दल श्री निरगुडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि यानंतर झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं। नमस्कार।